गणनायकम गज 22 नवरदेव लागला का करंट? चला खऱ्या अर्थ निश्चित मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सलामीची जोडी डांगरा डिंगरा टापरा टिपऱ्यात मैदानाच्या आतमध्ये संदीप मार्के आणि नामदेव मार्के. गावाचं नावही मार्केवाडी, गड्याचं आडनावही मार्के. बॉलरला कमी मारा हो का? मैदानाच्या आतमध्ये खऱ्या आता स्ट्राईक एंडवरती संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नामदेव. तर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 सौरभ. 4 ओव्हरची मॅच असेल. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम अशा 4 जणांनी 4 सांभाळा. चला मॅचकडे वळूया. यावेळेस सोहो फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. बाप्पा काय करील माणूस? हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. पांडू बेजार. पहा असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का? पोरगी दे काय गेला आणि गवणीत गुतून आला. चेंडू अडवायला गेला परंतु चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलेला आहे. 4 धावा नशिबाचा चौकार आलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहणार आहात. गोलंदाज तयार होईल. खोसऱ्या बॉल दाबून मारलाय, चेपून मारलाय. फिल्डर तोटका सारखा आलाय. यस म्हणून सांगता एखादे चोराचे मगे लागा पण पोराचे मगे नका लागू. बघा कसा पोर हुशार आहे. लगेच तोटका सारखा बॉल उजेला. गडी तसा बरा आहे पण त्याची केसाची स्टाईल पण लय भयानक आहे. आजकाल काय झालं, अमिताभ बच्चनच्या काळात टीज कल्ला असायचा. आता जे पोर आहे कल्ल्याचा खांदान बुडवला आहे. नाही आम्हाला काम सस्त्या दिलाय. 60 2 बादच्या कानपट्या. अफील मोकार केली. ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपोआप. काय सांगायचं म्हणजे यांच्या मनात असा होता का आउट आहे. जरूर अपील जोरदार झाली पण अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता आणि तिथे हा टाट बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. सौरभ यावेळेस उंच आकाशामध्ये. ओहो नाराज झाला 12वा बॅटिंग वाल्याचा. रडून रडून डोळे लाल झाले मुलाचे. फलंदाज इथे मात्र बाद. आता डीजे वाला जरा मस्त आहे. डीजे वाला मला पटला आहे. सकाळपासून बारीक सुद्धा आहे पण मस्त गाणीला आहे तो. पहा 5 धावा धावफलक काबरते आहेत. जीवन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अगदी 1 विकेट गमावलेली आहे. हरकत नाहीये. सौरभ तयार आहे. षटकातले 5वा बॉल हाताळण्यासाठी सौरभ तयार. समोर आहे जीवन. यावेळेस फटका जबरदस्त. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लाय चुना मळ तंबाखू. लाय चुना पहा पुन्हा तिथे 4. तो काय मार्केवरचा गडी काय बारीक आहे तो. मोजून 12-13 फूट. जसा आल्याबरोबर असा रफाटा दिला का नाही. बॉल डायरेक्ट कुल्याला पाहिलाय पळालाय. सुसाट 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे हेलिकॉप्टर उडवलेला आहे. शतरक्षे बॉल खाली येतो. सेल होणार का? बस असा कार्यक्रम मध्ये काय माहिती का? जावई आला रात्री त्याच्यासाठी दोर इंदला हातभर आणि मार खाऊन गेला रातभर. मला वाटलं डीजे वाला बारीक झाला पण लग्नाजोग झालाय वाटतो. गाणी मस्त लायतो ना. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत.
चांगली कॅमेरा वर्किंग आपण पाहतो. अप्रतिम आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहिली KTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून. धनंजय मिरकुटे, गणेश हिलम आणि एक स्टेपनी आहे प्रथमेश कांबळी. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. गोलंदाज संकेत आलेला आहे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चला जबरदस्त करत निश्चित स्पर्धा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 संकेतच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. संकेत आता कशा पद्धतीने डाबाला कल्लाटणी देईल ते पाहायला मिळेल. ये बा याला काहीतरी झोमला. पंच येरा हा गुडघ्यात काय पंच सांगतो गुडघ्यात माराय मुका माराय का पंच सांगतायत पहा गुडघ्यात माराय बॅट्समनच्या म्हणजे लेग बाईज बरोबर पंच ना. कदाचित राजेश भोईर सरांना माहीत आहे. हे सरा माझ्या समालोचनामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत त्याच्यामुळे जरूर कारण राजेश सर असतील अनेक वेळा आम्ही एकत्र काम केलेलं आहे हसून खेळून हरकत नाही. आणि तसा कोणी राग बिग मानू नका कारण मग दुसऱ्याच्या गाडीत आलो फुकाड वही मोडीत पळायला लागल मला. 14 धावा आहेत. काय रे या बा खायल दिला चिकन आणि घशात गुतला मटन. चिकन तर चिकन नाही तर सांग वॉक वॉकन. फलंदाज बाद. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस हो फटका सजवलेला आहे. टीपमधून शतरक्ष बॉलपर्यंत आलेला आहे. एक सिंगल तर कंप्लीट झालेले आहे. मार्केवाडीवाल्या हो तुमचा 12वा खेळाडू तुम्ही तिकडे बॅटिंग करता कण होतो इकडं काय सांगायचं ते विचार कर जर बेमटे देट आवाज मारतोय मारणार तू काय करतो धाव का बर बाबा धाव. तो तिकडे नाही पळाला ना तो लगेच स्टेजवरून पळायचा इकडे सुसाट त्या. यावेळेस हो गचेंडी बॉल मुचेंडी बॉल आणि यावेळेस हो पंचाने यावेळेस मात्र हा चेंडू वाईट दिलेला आहे. अगदी यावेळेस जरूर वनबाऊची ताकीद देखील दिलेली आहे. खांद्यामध्ये मार आलेला आहे म्हणतात. तिसऱ्या पंचांची घेतलेली मदत पहा अति बाउन्स साठी. या डॉक्टर या जोरात श्वास घ्या सोडा श्वास जीप काढा बाहेर जोरात श्वास घ्या हा जीप बाहेर काढा. इंजेक्शनाची गरज आहे डॉक्टर या. सर सांगाय नको का राजेश सरांनी दिला म्हणून परत दिला नाही का सर बरोबर आहे. पहा मापात पाप नाही आणि कसं आहे आमचा लाईव्ह आला त्यामुळे त्यांचं डोळं सांगलं घुबडापेक्षा बेकारात त्याच्यामुळे टेन्शनच नाही. नाही गडी सगळं सोटे गोटे आत बरं आत का यात ऑपरेटरचा चेहरा बोळा लफडी सोळा असा काही नाही हरकत नाही चेक केलं जाईल. आणि यावेळेस मात्र हा चेंडू आलेला आहे. कसं नंदराय लागलं ते का आता कसं वाटतंय वाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत.
धावसंख्या धावफलकावरती 16. आमचा डीजे वाला पण भोळा पहा इथे आहेत. आमचा हिंदू हृदय सम्राट चषक, त्यामध्ये आमचा बारीकसा डीजे वाला पण तो कधी झुकेगा नाही साला, कारण कवाली लावतो सुपर डुपर. हे तो लिस्ट टिपला आहे तो गडी. चला सर सर पुढे बघा. चला 3 चेंडू अजूनही बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पाहायला मिळेल गोलंदाज तयार आहे संकेत. यावेळेस हो टप्पा पडला, जरासा उचका आला, त्याच्यानंतर हाणला, त्याच्यानंतर एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जी आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती. 15 16 17 सासऱ्याला चावला कुत्रा नदीत नेऊन उतरा. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. यावेळेस हो फटका इथे हवेत आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एक सिंगल तर बनलेली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय. काय नाही ते दोघं जण गोष्टी सांगायचे ते खोपड्याला तिकडे नाही ग. पहा थोडंसं जर पाहिला कुठेतरी शतरक्षकावरती खेळाडू नाराज आहे, परंतु हरकत नाही. 2 धाबा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 19 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. यावेळेस नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवते बॉल, वाटला बॉल, दलफद्र्या बॉल, सडका बॉल, घाण बॉल, नो बॉल. हरकत नाही. वसईच्या नाक्यावर रविवारी काय रातचे सांगला तरी लोक जातील. घाबरू नका. त्याच्यासाठी सर्वस्व शेवटचा. यावेळेस हो फ्री हिटचा चेंडू होता आणि कुठल्या प्रकारची इथे धाव खर्च केलेली नाही. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. आता धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. चला 2 ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 बनलेले आहेत. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ते म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपलेला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल कुमार आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी वंजार पाड्यावाल्याचा 12 बाय खेळाडू पहा भुकावलाय का काय झालाय. कन्हत गोटी सांगतो पहा. कुमार आलेला आहे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 26 बनलेले आहेत. उर्फ बुमरा. यावेळेस हो फटका इथे जबरदस्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र वनबाऊ सीमारेषा बाहेर. पहा फटका जबरदस्त असा वाटला का काय सांगायचं आहे. दारातून गेली बाई, टोपलीत होती केळी आणि ती पाहून घरातली गुदमरून मेली. शम कार्यक्रम वाटला. चेंडू सीमा पार. पहिलाच बॉल कुमार आला आणि पहिलेच बॉल असा दणका दिला का काय सांगायचं. रट्ट्याला कमरेचा मनी ढिला केलेला आहे. 30 धावा धावफलकावरती पहा. यावेळेस देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू मात्र थांबणार नाही. शिडीवर शिडी 32 शिडी. एकाची पेटली दाढी, त्याच्यावरती दुसऱ्याने ओढली विडी. षटकार.
चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. याचं कारण असं की तो 9 महिने आमचा डीजेवाला रत्नागिरी साईडला असतो. त्याच्यामधला 1.5 महिना तो घाटावरती तमाशात असतो आणि आता पहा 1.25 महिन्यासाठी शेलूमध्ये आलाय. हेच पहा कोसऱ्या बॉल होता, जरा कमरल मार देऊन गेला. एक सिंगल आलेली आहे. आणि मला वाटतं एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 37 जाबा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना वैभव आणि संदीप हे दोन धुरंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी साडी षटकातील पुढील चेंडू यावेळेस समोर आहे. समोर ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे धावाची बाप्पा काय बोलायचं आहे. स्टंप गल्लीलं थ्रो याचा दिल्लीलं थोडस कुठेतरी आपण पाहिलेलं आहे. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. कुमार षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी. या बा बॅट्समन भाऊ बॅटीना मार नाही तर छातीला गुंबा याची छातीला. हो छातीला गुंबा आल्यावर आयडियस लागल, नाही तर मग आयडियस नाही. झेंडू बाम एक बाम करी 3 काम. घासून घुसून मजबूत आग. चाळीस धावा धावफलकावरती यावेळेस. हो उंच आकाशामध्ये याही वेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. ओहो बोलू नका बोलू नका. मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोशी, मग व्हायची तुमची काशी. बाजार भारी त्याचं नाव म्हणजे नवी मुंबईची वाशी. थँक्यू धन्यवाद. डीजे मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सही 40 धावा. जबरदस्त बॅटिंग जी आपण पाहिलेली आहे 3 ओव्हरमध्ये. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ जो बाकी आहे. या डावातील शेवटचं षटक करण आलेला आहे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक हाणामारी कुथवाकुथी रेमटा रेमटी धोधा धोधाय दणका दणकी कचका कचकेची निपटा निपटीची ओर म्हणजे शेवटची ओर. करण आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडमध्ये फुलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव. चला करण बांधा चांगल्या नाड्या नाहीतर घालेल कुणी काड्या. अगदी पहा सामना अतिशय चांगला आहे. स्पर्धा देखील चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू बेकार बेकार फार काय सांगतात. थडफडला धडपडला खडपडला पण निसपडला. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालेला आहे.
कुपोषित आला, फिल्डर मात्र आला, बस एकच नंबर बस. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. किती पण लफडी करा, नो टंटा नो घंटा. कुठेतरी थोडसा अति उसळीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 51 धावा, कारण थ्रो थोडासा जास्त हाईटला आला. 51 धावा. हो हो, त्यालाच कळला नाही बॉल. नको मांडेल मारू गुंबा याची. जबरदस्त करार हा फटका सजवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल आलेला आहे निर्धाव चेंडू मैदानात 7 मध्ये. ओहो, यावेळेस बेकार वाकून वाकून टेकून टेकून खवा शॉट. हानगा सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला पळाला घरी. सकाळी खाली चहा मध्ये 1.5 किलो खारी. षटकार भारी. एकदा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल वेगाने बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, पण मला वाटतं 2 कंप्लीट होतील. आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 59 आणि 60 धाव्यांची गरज असेल. नेक्स्ट मॅच टॉस साठी येणं अपेक्षित असेल. आयुक्त 11 बीड त्यांच्या विरोधात शेलू अर्थात कुमार. चला, शिवशाही शेलू, शिवसाई शेलू हा संघ कर्णधार या. त्याचबरोबर टीम बीड टीमचे संघ कर्णधार या टॉस साठी. येस, थँक्यू सो मच योगेशजी वाघ सर. या दरम्यान मी विनंती करतोय शिवसाई शेलू संघाचे कर्णधार आणि बीड संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. पुढची इनिंग सुरू होण्याच्या अगोदर नाणेफेक केली जाईल याची आपण नोंद घ्या. शिवसाई शेलू संघाचा कर्णधार कुमार पाटील इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय बीड संघाचा कर्णधार त्वरित या आपण. आणि आपल्या गावातील संजयदादा मसने उर्फ बॉबी दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. या संजय दादा. नाणेफेक करून घ्यायची आपण. बीड संघाचा कर्णधार लगेचच या. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. येस, थँक्यू. बीड संघाचा कर्णधार देखील उपस्थित झालाय.
ते ऍड करताना आम्ही तुम्हाला जरूर अनाउन्समेंट करू. पहिलं षटक संपल्यानंतर त्या राहिलेला व्याज म्हणजे पॅनल्टी. नामदेवचा पहिलाच बॉल पण काय झालं संकेत पहिल्याच बॉलवरती जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळालेला आहे. बस बॉलिंग करीतो नामदेवा आणि कीपर काय करीतो जसं काय किरवा करीतो लेवा. चेंडू लॉंग स्टॉप पंच बाईचा. पहा बॉल टिकला बाप्याना बॉल मारायला बाप्या पण रन आली बाईची नशीबवान. बाईचा चौकार. आता संघाची धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिले बॉलवर मजबूत रट्टा दिला निकाल केला अर्ध्यात एकच झाला. यावेळेस देखील हो फटका जबरदस्त आपलातून बॅटिंग मैदानात सुरू आहे. काय सांगायचं आहे तिकडे त्याचे बॅटिल ठोकला का आमच्या पाठीमागे इकडे कंचा तरी करीत जेला जेला. काय नेमका वंजार पाड्यावाला नेमका काय याला लायला चन्ना बड्डा लायला आहे का काय केला आहे. बॉलरला तो नजरेतच दे नाही आला का सान दाब दाब हा दाब दाब याच ओके आहे. बस का अजून पाहिजे इथे जरूर. अजून एक चांगला तडाखा आलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे यावेळेस. हो फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत बस. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का उघड्या संघ नागडा जिल्ह्याने राधबा हिवाना मेला. पहा थोडीशी चुकी होती या चुका कमी कराव्या लागणार आहेत. आता धावसंख्या 1च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 17 सासऱ्याला चावला कुत्रा. धावसंख्या 17. अजून एक 2 चेंडू. मोठे घरचा पोकळवासा वाराशिरा भसा भसा ढास ढूस डॉस फुसकाबार चायनाचा माल सासू झाली डूस सासरा झाला फुस. तिथे डॉट. निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस हो आधी वाकला नंतर ठोकला शॉट तो पण सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. हे संगीत खास चॅटिंग वाल्यासाठी होतं की तुम्ही जर मोबाईल हातात घेतला नसेल तर चॅटिंग करा. पेनल्टी ॲड झाली. हां मला वाटतं आता 23 झालं. 5 दोन्ही टीम मार्केवाडी टीम तुमची पेनल्टी मात्र देऊन टाकली आम्ही वंजारपाड्याला. आता झालेली आहे धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आपल्याला लक्की पाहायला मिळणार आहे. लक्की तयार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 इक्वेशन मॅच मध्ये जर पाहिलं तर इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सदोतीस 18 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा. यावेळेस हो फटका स्कोर लेग मध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक वाकून वाकून आलेला आहे. एक सिंगल. आणि अशा पद्धतीने धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 धावेनं. ती म्हणजे 24 धावा. उर्वरित 17 चेंडू आणि 36 धावेची गरज. सध्या ट्रेंडिंगला भरपूर काही रील्स होत आहेत. बायलोने सायलोने अशी सगळी गाणी. 17 बॉल 36 24 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समन का बरं बसला असा बसल्यावर असा वाटत काहीतरी बिमारी. 17 बॉल 36 ची गरज आहे. 17 चेंडू 36 धावा मैदानात बनवायच्या आहेत. ये बा या काय आणि इथे जरूर पंचाने यावेळेस पंच वाईट ना. येस वाईट बॉल. वाईट बॉल आहे. खराब चेंडू. जरूर चांगली पंचांची भूमिका मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 25 धावा धावफलकावरती आहेत.
खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल पण लाईन खराब. टेन्शनच नाही. काय सांगायचं. वाईट बॉल. बॉलर भाऊ तुला काय दिसत मोर असा वाढाता अगं पोरी तू सपनात येणार आणि 7-8 मुक देणार तसाच काहीतरी वाटत कुठेतरी गडबड. असा कार्यक्रम म्हणजे हे चॅटिंगची लक्षणं. 17-34 समोर 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 यावेळेस शतरक्षक आहे. काय रे काय आयटम चिकना पटला र पण साला मुका निघाला. बॉल चांगला दिसला र पण चौका आला. 4 धावा. ओह यावेळेस कडक 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 बेकार. रॅशनला गेलो रॅशनला घेतलं तांदूळानं गहू चंगल्या बोले. शॉर्टकट मधली गोळी होती. शॉर्टकट फटका जबरदस्त जबरदस्त फटका आला आणि ते हाय चढून सीमारेषेच्या बाहेर. भांडी कशा शॉट हांडी भांडी खोंबून चेंबून निकाल केला डाराडूर. तिथे धावसंख्या याच पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय. आधी वाकला नंतर टेकवला नंतर झोकवला तिथे तो तकड बॉल झोपवला. आता 15 चेंडू आणि 26 ची गरज आहे. 15 चेंडू 26 धावा. आणि यावेळेस हो जबरदस्त चेंडू. हा जोरदार अपील केली होती. अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता पण साहित्या जागेवरती होते आणि निश्चित इथे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केली होती परंतु ना इलाज झाला. काय सांगायचं आहे. ताऊ माऊ काऊ आणि तिथे जणू काय भेटला खाऊ. 14 बॉल 26 बनवायचे आहेत. आता गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक होती सौरभ. 14 चेंडू हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. गोलंदाज तयार. समोर 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 फटका याही वेळेस हो फटका. काय सांगायचं आहे. नाही लाद काय नाद केला पण वाया गेला ना. चौका आला. वादल्यान गेला आणि खुंडल्यान मारला आणि तिमल्यान गेला. तिथे आता धावसंख्या दाफलकावरती 38 धावा. शेवटचे 13 बॉल 22 धावेची गरज. 13 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा चेंडू राहणार आहे. आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कोण कोणावरती हवी ठरणार. गोलंदाज तयार आहे. बॉल कोठेही लागला बॅट्समन कोठेही खेळायला ते आरड्या मात्र काय कसर करत नाही. टेन्शन नका घ्या बाबा. आमचा अंपर टेन्शन नाही. मजबूत आहात त्यामुळे काय सांगायचं आहे. निर्णय बाद निर्णय रोख बाय ठोक ₹1,000 दंड. तिथे जरूर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2चा खेळ 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 39 धावा तब्बल धावफलकावरती. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. 12 चेंडू अजून 21 बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम चेंज द गेम वंजारपाडा बी संघाला. चला स्पीडअप घ्या. वेळेसाठी कॉपरेट करा. लगेच करण काय सांगायचं मग ओपनिंगला दिलेलं आज पाण्यावाला गडी ठेवलाय. डवऱ्यातून पाणी आणलाय का बघा. पाणी तो त्याला जेवून गेला आहे आणि पियाला आत तो लागलाय. म्हणजे बघा याला सांगता आजार एकाला आणि उपचार दुसऱ्याला. चला 12 बॉलांना 21 धावेची गरज आहे. इथूनही पुढे 12 चेंडू 21 धावा. संकेत त्याचबरोबर सौरभ या दोनही फलंदाजांना जबरदस्त बॅटिंग दाखवलेली आहे.
यावेळेस हो कडक 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 बेधडक चेंडू थांबत नाही. चेंडू मात्र जसा आला तसा ठोकून दिलाय. चेंडू गेलाय टारारी री टिरी री री पारारी री पिरी री री तिथे 6 आलेला आहे हा षटकार. वंजार पाड्या आलं तुमच्याकडे काहीतरी बुतका काहीतरी झोमला वाटत येड्यावानी मारायला लागला. येराकडे हो गडी काय तो बारीक आहे का ताडा माडासारखा उंच आहे मोजून 12-13 फूट. जसा आल्याबरोबर तसा मात्र ठोकून मारितो मजबूत मारितो. तर गडी चेहरा मस्त आहे. मिस्टर गब्बर रट्ट मारितो जब्बर. आता 10 चेंडूवानं 9 धावेची गरज. 10 चेंडू 9 धावा. शिवसाई क्रिकेट क्लब शेलू जो आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. 51 बनलेले आहे धावसंख्या धावफलकावरती आणि आता 10 बॉल 9 ची गरज. यावेळेस हो पुन्हा एकदा फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे. मार्केवाडीवाला पहिले मॅचेत मोकार बारीक खेळलेला. आता काय सांगा बरेच ठिकाणी त्या बेडूकचा फिल्डिंग केली म्हणून का असा भोगा आलाय. हरकत नाही होत आहे क्रिकेटमध्ये असा कधी नाही कधी होत आहे. नऊ चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. इथून पुढे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यस आता मात्र शेम कार्यक्रम झाला. बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समनला फोडली शेंडी डाट. निर्धाव चेंडू 8 बॉल 8 चेंडू 8 धाब्याची आवश्यकता मैदानात बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. हा बॉलरला विचार पडला काय काय करू तरी काय हे येड्या बैऱ्यासारखं मारायला लागला पार खैसासारखं धन धनादन धन धनादन धन धनादन. व्हेरिएशनाची गरज आहे. इथे दाखवली जाईल का समोर समोर याही वेळ चेंडू मात्र थांबणार नाही. भाजीत भाजी कोबीची आणि पहिली लाईन माराय पहा पोरगी मामाची काचकून कुचकून षटकार. सात चेंडू 2 धाब्याची गरज आहे. 7 चेंडू 2 धाबा. स्टेप आउट झालाय काय जायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का हौसीने केला पती पण त्याला झाली रगत पिती. कारण यावेळेस स्टेप आउट झाला ना बॅटची कडा घेऊन विकेट किपरने काम केलं. फिनिश टाटा बाय बाय गया खतम फलंदाज बाद विकेट. शेलूवाला गडी निर्माचा पाणी पिता रे. बीडवाला मोकार भुरफोक होऊन आला काय सांगायचंय. मोकार पावडर लायली नाही बरोबर. तू आता मात्र निकाल अर्धा किलो पावडर लायली आहे. गोरा गोरा पाणी एकदम छान. हरकत नाही जाऊया मॅचकडे मित्रांनो. 58 बनलेले आहेत. दोन धाव्याची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा आता थांबवायच्या आहेत म्हणजे गोलंदाजासाठी मोठा चॅलेंज राहिलेला आहे. आता पहा काळू आणि बाळू म्हणजे दोघे सख्खे भाऊ आता मैदानात दाखल. हरकत नाही आहे. पियुष बाबरे आहेत खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट समालोचक खेळाडू पण बहुतेक मला वाटत नाही का त्याला स्ट्राईक मिळेल अशी. तो खालतच मुद्दाम ऍक्शन करीतो का इकडेच कवाटा नीट करू दे. स्ट्राईक एंड सौरभ आहे. आणि यावेळेस हो नशिबानं मॅच इथे फिनिश. पियुष सर बरी झाली तुम्ही तिकडेच खवाटा हलवून घेतली. हा त्याच करा आपण. पहा अगदी मैदानाच्या मॅच संपलेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल झालेला आहे. गेम द चेंज द गेम काय आमची जीव वाकडी तिकडी होती. चेंज द गेम वंजार पाडा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अफलातून ज्याची बॅटिंग आपण पाहिली ज्याच्या बॅटमधून 5 चौकार पाहिले 2 षटकार पाहिले आणि ज्यानं वैयक्तिक धावा कुठून काढल्या या विजयाचा भागीदार बनला 33 धाब्यांचा तो म्हणजेच सौरभ बाबरे ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सौरभ आपण जरूर
आपले पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे आणि निश्चित तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा अविनाश दादा जोडले जातील. सौरभ आपण यायचं आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस, थँक्यू सो मच योगेशजी वाघ. एक जबरदस्त आवाज. आणि वळूयात आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली. तो सौरभ ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय